नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे बलिप्रतिपदा आणि दीपावली पाडवा आणि उद्या आहे भाऊबीज. तर मी सर्व भावांना आजच बोलवले भाऊबीजेसाठी. तर आज येणार आहेत सर्व. भाऊबीज आहे गुरुवारी आणि आज आहे बुधवार ना, तर म्हटलं आजच या किंवा मग शुक्रवारी या. तर मग आज येणार आहेत. आणि इकडे सकाळी सकाळी आमची आवरावर चालू आहे. तर मग काय नाही, जेवणाची तयारी चालू आहे. तर चला मग भेटूया नंतर. बाय बाय. आमच्या घरी जर कोणी पाहुणे येणार असेल ना, तर माझ्यापेक्षा तर एक नंबरदा आमची भाग्य जास्त खुश असते. तिला झालेलं असतं, तिला पाहुणे आलेली खूप आवडतात. पाहुणी कधी येणार असं करून माझं डोकं फिरून ठेवलेलं असतं. ती खूप खुश होते पाहुणे आल्यावर ना भाग्या. हो. तर मग आता थोड्याच वेळात येतील पाहुणे. किती वाजलेत? मामा येणार आहे, काका येणार आहे. भाऊबीज स्पेशल गावठी कोंबडा आणला होता. आज सर्व भाऊ येणार, तर मग गावठी कोंबडा आणला होता गावातून. आणि मग नंतर तो कट करून आणलाय गावातून. मस्त असं गावठी कोंबड्याचं मस्त असा गावठी कोंबड्याचा बेत आहे. इकडे वाटण पण बनवून घेतलंय आणि भाजीची पण तयारी चालू आहे. भात पण शिजला एकीकडे आणि इकडे गावठी चिकन पण आपलं शिजतंय. तर्री पहा तर्री कशी आले तर्री. फायनली माझं जेवण बनवून झालंय. मस्त कोंबड्याचा झणझणीत रस्सा बनवलाय आणि इकडे सुक्क बनवलंय. म्याऊ, आमच्या म्याऊ करतोय. मस्त असं सुक्क बनवलंय. फेमस जेवण असतं हे. प्रश्न लाईट नाही लावली. जास्त पेढा नसतो खायचा हा. अशा रीतीने आमच्या भाग्याचा मामा आलेला आहे. पाया पडण्यासाठी आधी पाय जोडून ठेवलं. आमची भाग्या खुश झाली. मामाने एक नंबर आलेला आहे. लवकर मामी येऊ दे का. कोणती पण दे, चालेल कोणती पण. आमच्या आधी साडी माझ्याकडे ते, मग आमच्या ताईला जाते कोणती कोणती. नाही दोन्ही ठेवतो तुला. नाही दे कोणती पण, असं काय नाही. साडी काय सगळ्याच ठेव तुला. ताई दोन्ही साडी ठेवू का मला? तू बोलतो इथे होतो. मी येते ती ताईला देते. यांची पंगत बसले जेवायला. मामा आला 1 वाजता. आता भाग्याचं तर जेवण झालंय. रिटर्न गिफ्टमध्ये काय देऊ तो प्रश्न असतो. तर इकडे मी फराल दिलाय आणि त्याची बॉटल गेल्या वर्षीची माझ्या भाऊबीजेची राहिली होती, तर मग तीच दिली. मी घरी न्यायलाच विसरत होती ती बॉटल. हा बाय बाय. अशा रीतीने आमचा मामा गेला, कारण की त्याला पिंपलोलीला पण जायचे ना आणि भाग्याला जायचे. ह्या पावसाने तर गणपती सोडले नाही, दसरा सोडला नाही, आता दिवाळी पण सोडली नाही. दिवाळीचा पण फराल खायला आला. दर दिवशी पडला, लक्ष्मीपूजनला पण पडला आणि आता पाडव्याच्या दिवशी पण. बलिप्रतिपदा आहे, तर गावाकडे असे शेणाचे गोले करून ठेवतात
तर मी 5 गोले केलेत आणि तुळशीच्या इथे ठेवलेत. भाऊबीज नंतर आहे उद्या गाला परवा यायचं होतं. ते म्हणतात तिकडे जेवायचं नाही कधी ना नुसतंच बोलतात कोंबडा मोठा झाला का मोठा झाला का वाजला असता 8 वर्षामध्ये. पिंपलोलीचे भाऊ आले 4 वाजता. बोलतात सद्दर बस नंतर निवांत आरती कर. त्यामुळे ते मस्त आमच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. आणि मग 5 वाजता गावातले भाऊ आले. मग त्या दोघांनी एकदमच आरती केली. ते भाऊ बोलत होते अरे तू अजून आरती केली नाही, अजून भाऊबीज केली नाही. तर मग काही नाही, आम्ही मस्त असे बसलो होतो आणि मग मस्त दोघांना आरती केली. आणि लेट आले त्यामुळे ही मंडळी काय आमची जेवत नाही. त्यांना खूपच घाई आहे. गावातल्या भाऊंना आमच्या खूपच घाई आहे, जायचे त्यांना कुठेतरी. तर मग ते पण आजच आलेत. आमच्या भाऊला वाकवत नव्हतं वाटते. पेढा पण कोण जास्त खात नाही, थोडाच घेतात. काका आले बागे रिक्षामध्ये बसून गेलीच पाहिजे नाही का. अरे तुम्ही पण का पिंपलोलीला घेऊन जा. नको पिंपलोलीला घेऊन जा डायरेक्ट. त्याला लुड्या जरा बिझी आहे खाण्यामध्ये. जावा निवांत जावा. वेटू अंजप या कुंकू किती वरती लावलंय. तर माझी भाऊबीज तर झाली. तिन्ही पण भाऊ येऊन गेले. आधी भाऊ आलता आणि मग नंतर ताईचे मिस्टर म्हणजेच भाऊ आणि गावातले पण भाऊ आलते. ते पण ताईचे मिस्टर म्हणजे 2 एक काकाचा मुलगा येतो आणि 2 भाऊ येतात. ताईंचे मिस्टर येतात. तर ते सर्वजण आजच येऊन गेले. आणि एक जेवला आणि 2 तर जेवले पण नाही. असे आहेत. आजच आले. गावातले भाऊ पण आजच आले. एवढी त्यांना आजच घाई होती. उद्या भाऊबीज मग उद्या तरी यायचं, परवा तरी यायचं. जेवून पण नाही गेले. असं तर काय नाही, आता माझी भाऊबीज तर झाली आणि गेली. आणि यांची भाऊबीज आम्ही सोनूकडे जाणार आहोत 2-3 दिवसांनी अलिबागला. साड्यांच्या पेक्षा आपला भाऊ आपल्याला भाऊबीजेच्या दिवशी भेटायला येतो हे जास्त महत्त्वाचं आहे. ह्या माझ्या भाऊबीजेच्या साड्या 3 भाऊबीज आणि 3 साड्या. यातले यांना रिटर्न गिफ्ट काय मी दिले नाही. म्हणजे आता आमचं मी सर्वांना शर्ट, यांना दोघांना शर्ट घेणार होती, यांना दोघांना. तर आमचं हे भाऊ शर्ट घालत नाही रेडीमेड. भांडी काय घ्यायची तर मग यांना नाही घेतलं. यांना घेतलं म्हणतो मला टी-शर्ट नको, शर्ट नको, टिफिन घे. तर मग टिफिन घेऊ म्हटलं. आणि ती बॉटल त्याची गेल्या वर्षीची राहिली होती, विसरत होतो मी. नेऊ तर नेली. मग ती दिली यंदा. आणि मग बोलली आता 2-3 दिवसांनी टिफिन घेऊ. मला तसा टिफिन भेटला नाही. यांना टिफिन घेऊ आणि आता यांना बघू काय घेऊ. आणि आमच्या भाऊना घेतले टी-शर्ट घेतलं. गुरु मामानी, ही पिंपलोलीच्या काकानी आणि गावातल्या भाऊनी.